ॲलिगेशन अँड मिक्सचर मी इथे लिहितोय टायटल बघा. हा नवीन चॅप्टर आहे, याची रेकॉर्डिंग देखील अवेलेबल आहे, पण तुम्हाला लाईव्ह घेण्यासाठी मी हा घेतोय. रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर अवेलेबल आहे ॲपवरती. ॲलिगेशन अँड मिक्सचर, त्याच्यामधले इम्पॉर्टंट फॅक्ट्स अँड फॉर्म्युले पहिल्यांदा लिहून घ्यायचे आहेत. आवाज येत नसेल तर प्लीज विचारा. आवाज येतो का तुम्हाला? तर सगळ्यात पहिली डेफिनेशन आहे ॲलिगेशन. ॲलिगेशन म्हणजे काय? ॲलिगेशन इज द रूल. ॲलिगेशन एक नियम आहे, एक रूल आहे. कशाचा? दॅट इनेबल्स अस टू फाइंड द रेशो इन विच two or more ingredients at the given price must be mixed to produce a mixture of desired price. Okay, allegation is the rule. हा एक रूल आहे. काय आहे? allegation is the rule that enables काय enable करतोय? us to find out ratio, find out the ratio in which two or more mixtures two or more ingredients आहेत at the given price must be mixed to produce mixture at given price हा झाला ॲलिगेशन. त्याच्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे मीन प्राइस. म्हणजे काय? आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथून मला एस्केप करता येणार नाही, कारण एस्केप केल्यानंतर रेकॉर्डिंग ऑफ होईल. त्याच्यामुळे कोणाला काय अडचण असेल तर माईक ऑन करून विचारा प्लीज. इथं चॅट बॉक्स ओपन करता येणार नाही. आता आवाज येत नसेल प्लीज तर व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या शेअर करा किंवा डायरेक्टली इथं माईक ऑन करून विचारा. कुठलाही प्रॉब्लेम असेल, कारण मला टीचमेंट प्रमाणे वारंवार इथे स्किप करता येणार नाही, कारण रेकॉर्डिंग ऑफ होऊन जाईल. लवकर टीचमेंट चालू होईल अशी अपेक्षा व्यक्त करू, पण आपल्याला थांबता येणार नाही. त्याच्यामुळे लेक्चर घेणं अपेक्षित आहे. इतके दिवसामध्ये आपला गॅप का पडला? गॅप कुठपर्यंत पाडला आपण? आतापर्यंत 90% इम्पॉर्टंट टॉपिक्स होते ते कव्हर होईपर्यंत आपण कुठल्याही पद्धतीचा गॅप जास्त पाडलेला नाही, पण तिथून पुढचे काही चॅप्टर्स राहिलेले होते, ॲलिगेशन, मिक्सचर वगैरे, त्यासाठी आपण वेळ घेतलेला आहे. त्याच कारणामुळे वेळ घेतला की ज्यामुळे टीचमेंट ॲपचा प्रॉब्लेम होता. आता दिलेलं जे शेड्यूल तुम्हाला मी दाखवलंय ते शेड्यूल तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय. त्या शेड्यूलनुसार तुम्ही लेक्चर्स अटेंड करा. ओके, आता मीन प्राइस म्हणजे काय? कॉस्ट प्राइस ऑफ a unit quantity of mixture is called the mean price. आता हे दोन टर्म्स लक्षात घ्यायचे आहेत. मीन प्राइस म्हणजे काय? कॉस्ट प्राइस ऑफ अ युनिट क्वांटिटी ऑफ मिक्सचर इज कॉल्ड मीन प्राइस. म्हणजे जस्ट काय की आपल्याला जी कॉस्ट प्राइस दिली असते युनिट क्वांटिटी ऑफ मिक्सचर मिक्स केल्यानंतर एखादं मिक्सचर ज्यावेळी आपण मिक्स करतो त्यावेळी त्याची युनिट कॉस्ट प्राइस काय होईल युनिट क्वांटिटीची, त्याला आपण मीन प्राइस म्हणतो. मीन प्राइस जस्ट काय ती एक्झाम्पल मध्ये लक्षात येईल तुमच्या. ॲलिगेशन म्हणजे काय बघा इकडं. ॲलिगेशन इज द रूल. म्हणजे समजा 10 रुपये किलोवाला तांदूळ दिलेला आहे बरं का, आणि इकडे 20 रुपये किलोवाला तांदूळ दिलेला आहे. 10 रुपये किलोवाला तांदूळ आणि 20 रुपये किलोवाला तांदूळ दिलेला आहे. आणि आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे की 10 रुपये किलोवाला तांदूळ आणि 20 रुपये किलोवाला तांदूळ किती रेशोमध्ये एकमेकांमध्ये मिक्स करावं लागेल जेणेकरून त्याची किंमत 20 रुपये किलो होईल. 20 रुपये किलो प्रति किलो प्रमाणे विकण्यासाठी आपल्याला किती रेशोमध्ये मिक्स करावं लागेल, तर तो रेशो काढण्याची पद्धत म्हणजे ॲलिगेशन आहे, त्याला म्हणतो ॲलिगेशन. आलं लक्षात? आणि मीन प्राइस म्हणजे त्या मिक्सचरची मीन प्राइस. मिक्सचर मिक्स केल्यानंतर दिलेलं जे मिक्सचर आहे 1 किलोचं ते मिक्स केल्यानंतर त्याची मीन प्राइस काय असते त्याला म्हणतात मीन प्राइस.
रूल ऑफ ॲलिगेशन काय आहे बघा. रूल ऑफ ॲलिगेशन या रूलनुसार आपल्याला सोडवायचं आहे. आता दोन मिक्सचर मिक्स केले आहेत, इथे लिहिलेलं आहे इफ टू मिक्सचर्स आर मिक्स्ड, इफ टू मिक्सचर्स आर मिक्स्ड then quantity of cheaper upon quantity of dearer. cheaper म्हणजे महाग, dearer म्हणजे स्वस्त. स्वस्त इन्ग्रेडियंटची किंमत, महाग इन्ग्रेडियंटची किंमत डिवायडेड बाय स्वस्त इन्ग्रेडियंटची किंमत. त्याचा रेशो काय असतो बघा. कॉस्ट प्राइस ऑफ डिअरर म्हणजे मिक्सचरची क्वांटिटी दिलेली आहे, ते डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे. आपल्याला काय विचारलं की किती क्वांटिटीमध्ये मिक्स करावं लागेल, म्हणजे मिक्स केल्यानंतर त्यांच्या क्वांटिटीचा रेशो किती असेल. बघा 1 किलोचं मिक्सचर असेल, 1 किलो, तर त्याच्यामध्ये रेशो काय असला पाहिजे. 400 ग्रॅम बाय 600 ग्रॅम, का 600 ग्रॅम बाय 400 ग्रॅम, का 300/700, का 700/300, अशा पद्धतीचा कुठला रेशो असला पाहिजे. 100 ग्रॅम बाय 900 ग्रॅम, 200 ग्रॅम बाय 800 ग्रॅम, 800 ग्रॅम बाय 200 ग्रॅम, अशा पद्धतीनं रेशो कुठल्या पद्धतीनं मिक्स केला पाहिजे, जेणेकरून जे आहे रिक्वायर्ड प्राइस आपल्याला मिळून जाईल. तर तो रेशो इथं काढलाय, क्वांटिटी ऑफ चिपर अपॉन क्वांटिटी ऑफ डिअरर. ते कशा पद्धतीने काढायचं बघा. कॉस्ट प्राइस ऑफ डिअरर मायनस मीन प्राइस, मायनस मीन प्राइस, आणि मीन प्राइस, सॉरी माझ्याकडनं गफलत झाली आहे. चिपर म्हणजे स्वस्त, डिअरर म्हणजे महाग. क्वांटिटी ऑफ चिपर, चिपर म्हणजे आपण स्वस्त असतं, चिप म्हणजे स्वस्त आहे, डिअरर म्हणजे महाग. तर स्वस्त आणि महागाचा यांचा रेशो कशा पद्धतीने काढतात, तर बघा इकडे दिलेला आहे. सीपी ऑफ डिअरर मायनस मीन प्राइस अपॉन मीन प्राइस मायनस सीपी ऑफ चिपर. म्हणजे क्वांटिटी ऑफ चिपर अपॉन क्वांटिटी ऑफ डिअरर यांचा रेशो कशाच्या बरोबर आहे. सीपी ऑफ डिअरर मायनस मीन प्राइस डिवायडेड बाय मीन प्राइस मायनस सीपी ऑफ चिपर. तर त्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं कसं कॅल्क्युलेट करायचं त्यांनी दिलेलं आहे. तर एक प्रॉब्लेम घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल ते कशा पद्धतीनं सोडवायचं. प्रॉब्लेम घ्या. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, इन व्हॉट रेशो, इन व्हॉट रेशो व्हॉट रेशो मस्ट राईस ॲट ₹9.30 per kg be mixed with the rice at ₹10.80 per kg so that the mixture be worth ₹10 per kg. विचारला काय प्रश्न. इन व्हॉट रेशो मस्ट राईस ॲट ₹9.30 kg, 9.30 per kg mixed with the rice at ₹10.80 per kg so that the mixture be worth ₹10 per kg. म्हणजे बघा इथे एक सॅम्पल आहे तांदळाचा. काय एक सॅम्पल पहिला राईस आहे, त्याची किंमत काय ₹9.30 पर केजी. दुसरा सॅम्पल आहे, त्याची किंमत आहे ₹10.80 पर केजी. तर या दोन राईसला किती प्रमाणामध्ये मिक्स करावं लागेल जेणेकरून आपल्याला त्याची किंमत 10 करता येईल. तर हा प्रॉब्लेम पाहून अवघड वाटतो, पण काही देखील अवघड नाहीये. याला सॉल्व्ह करण्याचा जस्ट एक सोपी पद्धत आहे. तर बघा इकडे लक्ष द्या. मीन प्राइस म्हणजे काय असतं. मीन प्राइस म्हणजे ही जी किंमत आपल्याला मिळवायची आहे ती मीन प्राइस असते, मिक्सचरची प्राइस. बरोबर, इथे दिलेला आहे बघा मीन प्राइस. मीन प्राइस काय, कॉस्ट प्राइस ऑफ युनिट क्वांटिटी ऑफ मिक्सचर इज कॉल्ड मीन प्राइस. म्हणजे मिक्स केल्यानंतर ची जी प्राइस आहे, मिक्स केल्यानंतर किती प्राइस पाहिजे 10, तर त्याला मीन प्राइस म्हणायचं. मीन प्राइस किती आहे 10. तर पहिल्या आपण इथं तर पॉइंट मध्ये असल्यामुळे याला पैशामध्ये कन्वर्ट करू म्हणजे सोपं जाईल. तर पहिल्या तांदळाची किंमत किती झाली, 930 पैसे प्रति केजी. बरोबर. दुसऱ्याची किंमत 10.80 म्हणजेच 10,080 पैसे.
पर केजी आणि मीन प्राइसची किंमत किती झाली 1000 पैसे पर केजी, बरोबर. तर इथं पहिल्या सॅम्पलची किंमत इथे लिहायची 930 आहे, दुसऱ्या सॅम्पलची किंमत इथे लिहायची 1080, मीन किती आहे ते इथे लिहायचं सेंटरला 1000, बरोबर. जस्ट याचा डिफरन्स घ्यायचा आणि इथे लिहायचा 930 आणि 1000चा डिफरन्स किती आहे 70 आहे, आणि 1000 आणि 1080 आणि 1000चा डिफरन्स किती आहे 80 आहे. जस्ट उत्तर सुटलेलं आहे, एवढंच उत्तर. रेशो किती आला? हॅलो, काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. नाही सर. ओके, तर 80 आणि 70, तर 80/70 हा रेशो आलाय, 0 कट झाले, 8/7, जे रेशो किती आलाय 8:7. इतकं सोपं आहे. जस्ट हा फॉर्म्युला जो आहे तोच फॉर्म्युला या लाईन डायग्राम मधून सॉल्व्ह केलाय. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला अवघड जातो. क्वांटिटी ऑफ चिपर अपॉन क्वांटिटी ऑफ डिअर, म्हणजे स्वस्त वस्तूची किंमत भागिले महाग वस्तूची किंमत, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. स्वस्त वस्तू पहिल्यांदा घ्यायची इकडं, महाग वस्तू नंतर घ्यायची आहे. बघा इथं स्वस्त पहिल्यांदा घेतली, महाग नंतर घेतलेली आहे. तर सीपी ऑफ डिअर, महाग वस्तूची किंमत मधून मीन प्राइस वजा करायची, डिवायडेड बाय मीन प्राइस मधून स्वस्त वस्तूची किंमत वजा केली तर आपल्याला स्वस्त वस्तू भागिले महाग वस्तूचा रेशो मिळाला. पण हे लक्षात ठेवायला अवघड जातं, तर त्यामुळे काय करावं लागेल बघा, लक्षात ठेवायला हे हार्ड जाते ना, तर त्यामुळे आपण जस्ट ही एक डायग्राम लक्षात ठेवायची. इथं स्वस्त वस्तूची, इथं महाग वस्तूची, इथं मीन प्राइस, याची वजाबाकी करायची इथं लिहायची, याची वजाबाकी करायची इथं लिहायची. मग हा स्वस्त वस्तूच्या खालचा नंबर आहे, हा महाग वस्तूच्या खालचा नंबर आहे, तर 8:7 या रेशो मध्ये मिक्स करायला लागेल. इतकाच फॉर्म्युला आहे. तर हे तुम्ही लिहून घ्या किंवा याचा फोटो घ्या, स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घ्या त्याचा. झालं असेल तर नेक्स्ट एक इम्पॉर्टंट फॅक्ट लिहून घ्यायचा आहे. झालं सर. झालं आहे. तर बघा, दुसरा एक फॅक्ट लिहून घ्या. सपोज container suppose a container contains x units of liquid from which y units are taken out and replaced by water after n operations. The quantity of pure liquid is equal to x ब्रॅकेट मध्ये x परत ब्रॅकेट मध्ये 1 मायनस y अपॉन x ब्रॅकेट रेस टू n. तर हा फॉर्म्युला आहे. हा फक्त तुम्ही नोट डाऊन करा, हा मी परत एक्सप्लेन करेन ज्यावेळी प्रॉब्लेम येईल. जस्ट हा फॉर्म्युला नोट डाऊन करायचा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. खूप सोपा प्रॉब्लेम आहे. Suppose a container contains x units of the liquid from which the y units are taken out and replaced by water. After n operations, quantity of the pure liquid, म्हणजे x युनिट ऑफ लिक्विड मधून आपण y युनिट वॉटर काढून घेतलेला आहे,
आणि त्याच्यानंतर आपण एन ऑपरेशन्स केले, म्हणजे एन वेळा ते ऑपरेशन केले आणि रिप्लेस केले त्या जागी वॉटर. बघा, एक्स युनिट्स ऑफ लिक्विड मधून वाय युनिट्स काढले आणि तेवढंच वॉटर त्यात घातले आणि एन ऑपरेशन्स म्हणजे तेवढंच वॉटर ऍड केले. एन टाइम्स ते ऑपरेशन केल्यानंतर क्वांटिटी ऑफ प्युअर लिक्विड, जे ओरिजिनल लिक्विड होते त्याची किती राहिली असेल त्याचा फॉर्म्युला आहे. प्रॉब्लेम घेत असताना लक्षात येईल तुमच्या. याच्यावरचे प्रॉब्लेम आपण परत घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्या ॲलिगेशन मिक्सरचे जे टाईप आहेत त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम घेऊया. तर तुम्ही याचा फोटो घ्या आणि पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊया. झाले सर. मगाशीचा प्रॉब्लेम जो होता आपण म्हटलेला की राईस ॲट 10 kg इज मिक्स्ड विथ 10 रुपीज पर केजी आहे. 10 रुपीज पर केजी मिक्स्ड विथ राईस ॲट 30 rupees per kg. Then to sell it at 20 rupees per kg, in what ratio both varieties must be mixed. म्हणजे राईसच्या दोन व्हरायटी आहेत. पहिली व्हरायटी आहे 10 रुपये प्रति केजी, दुसरी व्हरायटी आहे 30 रुपये प्रति केजी. आणि आपल्याला या दोन व्हरायटीज मिक्स करायच्या आहेत जेणेकरून 20 रुपये प्रति केजी भाव आला पाहिजे. तर किती प्रमाणामध्ये या दोन व्हरायटी मिक्स केल्या जातील? तर इथं मात्र पैशामध्ये कन्वर्ट करायची गरज नाही, कारण मगाशी पॉईंट्स होते त्यामुळे आपण पैशामध्ये कन्वर्ट केलं. डायरेक्टली किमती लिहून घ्या. 10 रुपयेवाला राईस इकडे, 30 रुपयेवाला इकडे. मेन प्राइस 20 आहे, तर इथे मेन प्राइस लिहून घ्या. या दोघांमधला फरक इकडे लिहा. 10 वजा 20 किती आला? 10. या दोघांमधला फरक किती आहे? 30 वजा 20, इथं पण 10. म्हणजे किती प्रमाणामध्ये मिक्स करावं लागेल? 10:10 म्हणजेच किती? 1:1 च्या रेशो मध्ये मिक्स करावं लागेल. बरोबर, 1:1 च्या म्हणजे 50-50 ऍड करावं लागेल. हा 1 किलो आहे 10 रुपयेचा तांदूळ, 1 किलो आहे 20 वाला आहे तो 1 किलो आहे. तर या दोघांना तितक्याच प्रमाणामध्ये मिक्स करावं लागेल जेणेकरून आपल्याला 20 रुपये प्रति केजी भाव मिळून जाईल. बरोबर, तर हे सोपं आहे, लिहून घ्या. समजलंय का? नंदिनी, पूजा आणि रसिका, मला वाटतं तिघी जण आहात तुम्ही. ज्यांना हो समजलं सर. विचारा. हो सर, समजले. बाकीच्यांना समजलंय? हो सर. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया आपण. हाऊ मच वॉटर be added to 60 liters of milk at 1/2 liters for ₹20, so as to have a for ₹20 will have a mixture worth rupees 10^3 liter. हा थोडासा कॉम्प्लिकेटेड नाहीये, कॉम्प्लिकेटेड वाटतोय पण नाहीये कॉम्प्लिकेटेड. त्याला थोडंसं आपल्याला रिस्ट्रक्चर करायचं आहे, युनिट क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा, हाऊ मच वॉटर मस्ट बी ऍडेड टू द 60 liters ऑफ मिल्क. 60 लिटर मध्ये किती पाणी ऍड करावं लागेल जेणेकरून, म्हणजे हाऊ मच वॉटर मस्ट बी ऍडेड टू 60 liters ऑफ मिल्क ऍट 1/2 liters फॉर ₹20. म्हणजे 20 रुपयाला 1.5 लिटरने पाणी मिळते. 20 रुपयाला किती पाणी मिळते?
सॉरी 20 रुपयाला 1.5 लिटर दूध मिळते. 20 रुपयाला 1.5 लिटर ऑफ मिल्क फॉर ₹20 मिळते. तर या दुधामध्ये आपल्याला किती पाणी मिक्स करावं लागेल जेणेकरून मिक्सचरची किंमत किती होईल? 10.203 लिटर. 10.203 तर इथं थोडस वेगळ्या पद्धतीने विचारलंय, अवघड काहीच नाहीये. प्रॉब्लेम पहिल्यांदा समजून घ्या की आपल्याला विचारलेलं आहे की 60 लिटर दुधामध्ये किती पाणी मिक्स करावं लागेल, जे दूध 20 रुपयाला 1.5 लिटर प्रमाणे विकलं जाते, जेणेकरून मिक्सचर आपल्याला 10.203 अपूर्णांक रुपयांच्या किमतीमध्ये सॉरी त्या किमतीमध्ये आपल्याला हे करता येईल, विकता येईल. अशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहिल्यांदा 1.5 लिटर आहे, प्रति लिटर काढून घ्यायचं. बघा 20 रुपयाला 1.5 लिटर आहे. 1.5 लिटर म्हणजेच किती? एक कप आहे, 2 अधिक 1 3 म्हणजे 302 लिटर आहे. बरोबर. 20 रुपयाला 302 लिटर आहे. तर 1 लिटरची किंमत किती असेल? क्रॉस मल्टिप्लाय करून काढून घ्या. 20 गुणले 1 बरोबर 302 गुणले एक्स, एक्स बरोबर 2 इकडे आला तर 40/3 होईल. 40/3 रुपीज पर लिटर किंमत झाली. ही 1.5 लिटरची किंमत दिली आपल्याला. 1.5 लिटरची घेणं नाही, आपल्याला प्रति लिटर किंमत काढून घ्यायची. 40/3 रुपयाला 1 लिटर दूध येते. 40/3 रुपयाला. तर दुसरं मिक्सचर काय? पहिलं मिक्सचर आहे म्हणजे पहिला इन्ग्रेडियंट मिल्क आहे आणि दुसरा काय? वॉटर आहे. वॉटरची किंमत तुम्हाला माहिती आहे, वॉटरची किंमत किती असते? 0 असते. मग इथे काय लिहायचं? इथे 0 लिहा. वॉटरची किंमत 0 असल्यामुळे इथे 0 लिहा. दुसऱ्याची किंमत काय आहे? दुधाची ओरिजिनल आत्ताची किंमत काय आहे? 40/3 प्रति लिटर आहे. मीन प्राइस किती आहे आपल्याला पाहिजे? मीन प्राइस प्रति लिटर रुपीज 10.203 अपूर्णांक पाहिजे. म्हणजे 10 अधिक 30 अधिक 2 32 म्हणजे 32/3 रुपीज पर लिटर किंमत आपल्याला आणायची आहे. तर 32/3 ही मेन प्राइस आहे, इथे लिहून घ्या 32/3. तर या दोघांचं वजाबाकी काय येईल? 32/3 आहे. आणि या दोघांची काही 8/3 येईल. बरोबर. 40/3 वजा 32/3 8/3. आता या दोघांचा रेशो म्हणजेच आपलं उत्तर आहे 8/3:32/3. तर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 3 कट होईल आणि 8 ने डिवाइड केलं तर काय होईल बघा. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? 8:32 होईल. परत 8 ने डिवाइड करा 1:4 होईल. बरोबर. या रेशोला पहिल्यांदा 3 ने मल्टिप्लाय करा. मग 3 ने मल्टिप्लाय केला तर 3 3 कट झाला. मग 8:32 आला. परत 8 ने डिवाइड केला तर काय होईल? 8 1 8 8 चौक 32 म्हणजे 1:4. म्हणजे आपल्याला 1:4च्या प्रमाणामध्ये ऍड करावं लागेल. बरोबर. म्हणजे एक हिस्सा पाण्याचा असेल तर चौथा हिस्सा कोणाचा पाहिजे? दुधाचा पाहिजे. तर आपल्याला किंमत किती मिळेल? 10.203 अपूर्णांक. बरोबर. मग 60 लिटर दूध दिलेलं आहे, तर त्या 60 लिटर दुधामध्ये किती पाणी खपेल असं विचारलेलं आहे या भावामध्ये विकण्यासाठी. दूध किती आहे? 60 लिटर आहे. तर 1/4 असेल हा रेशो. बरोबर. तर पाणी किती आपल्याला विचारलंय? पाणी x लिटर समजूया, दूध तर 60 लिटर आहे कारण खालचा हिस्सा दुधाचा आहे. तर क्रॉस मल्टिप्लाय करा तर 60 बरोबर 4x. एक्स बरोबर किती झाला? 60/4. एक्स बरोबर 15. किंवा रेशो प्रपोर्शन मेथडनी सोडवता येईल. कॉमन मल्टिपल घ्यायचा. कॉमन मल्टिपल एक्स पकडला म्हणजे पाणी किती आहे? एक्स आहे, दूध आहे 4x. बरोबर. पाणी एक्स आहे, दूध आहे 4x आहे. तर दूध आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. 4x किती आहे? 60 लिटर आहे. तर एक्स बरोबर किती आलं? 15. म्हणजे पाण्याचे ऑटोमॅटिकली 15 लिटर पाणी, 15 लिटर पाणी ऍड करावं लागेल त्याच्यामध्ये. जस्ट पहिल्यांदा रेशो काढून घ्यायचा. रेशो म्हणजे फायनल, म्हणजे आपण ज्या पद्धतीने उत्तर काढतो तो रेशो आल्यानंतर आपल्याला परत विचारलेला आहे की 60 लिटर दुधामध्ये किती पाणी मिक्स करावं लागेल जेणेकरून आपल्याला भाव मिळेल. तर त्या 60 लिटर दुधामध्ये आपल्याला इथं आपण त्या पद्धतीने काढू शकतोय की रेशो माहिती आपल्याला 1:4 आहे. 1/4 हा एक हिस्सा पाण्याचा आहे, त्यामुळे वरती एक्स लिहूया. चौथा हिस्सा म्हणजे 4 हिस्से दुधाचे. दूध आपल्याला 60 लिटर दिलं आहे, डायरेक्टली 60 लिटर लिहूया. एक्सचे 60चा रेशो 1:4 आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक्स इज इक्वल टू 15 लिटर मिळून गेलं. तर समजलं नसेल तर विचारा, अदरवाईज याचा फोटो जास्त स्क्रीनशॉट घ्या.
ठीक आहे. तर याच्यावरचा एक टाईप राहिलेला आहे, तो आपण परत कव्हर करूया. याच्यावरती जास्त प्रॉब्लेम घेण्यासारखे नाही आहेत, सोपाच आहे, तुम्ही पाहिला आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम होमवर्क साठी देतो मी, आणि दुसऱ्या टाईपवरचा आपण उद्या पाहूया किंवा नेक्स्ट लेक्चर. मी हा टाईप राहिलेला आहे, खूप सोपा आहे हा टाईप वरचा, तर तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. आजच्या लेक्चर मध्ये आपण सफिशियंट आहे इतकं. तर चॅप्टरचा एक काही जास्त प्रॉब्लेम घेण्याची गरज नाही, हा एकच व्हरायटी आहे, याच्यावरतीच क्वेश्चन येतात. इथे असाइनमेंटला तुम्हाला क्वेश्चन देईन मी. आणि हा फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवा, या फॉर्म्युल्यामध्ये उत्तर ठेवून काढता येतो तुम्हाला या टाईपचा प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम मी घेणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये. मग बाकीचे मिसलेनियस म्हणजे आपलं काही राहिलेलं नाही. तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन जर पाहायला लावलेला आहे मी, तर टीचमेंट प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह झाला तर आपण लाईव्ह मध्ये तो प्रॉब्लेम, तो चॅप्टर एका दिवशी घेऊया. एका दिवसामध्ये तुम्हाला सर्व माहिती त्याच्यावरची मी देतो. नंतर सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टचे फॉर्म्युले वगैरे मी तुम्हाला देतो, तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात. काही अडचण असेल तर विचारा. राहिलेला सर्व कॉम्पोनंट आपण जशा पद्धतीने वेळ आपल्याला मिळेल त्या पद्धतीने कव्हर करूया. पण ज्या पद्धतीनं आपण इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं होतं, मॅक्सिमम कॉम्पोनंट तर कव्हर झालेलाच आहे, पण ऍडिशनली तुमच्याकडून जे सजेशन मला आले त्या बाबतीमध्ये मी बोलतोय की जसं टाइम मिळेल किंवा जसं आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तसं लाईव्ह मध्ये येऊया आणि त्याविषयी डिस्कस करूया आपण. तत्पूर्वी तुमचा अभ्यास चालू ठेवा, परीक्षा लवकर घोषित होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये कदाचित नोटिफिकेशन येईल, ऑगस्ट मध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे, ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये. ऑगस्ट मध्ये मानून चालूया, तर तुम्ही अभ्यासाला जास्त बुस्टअप करा. ओके. तर आपण मी रेकॉर्डिंग थांबवतो इथं, आणि नंतर कोणाचं लिहून झालं सर नेक्स्ट नसेल स्लाइड. स्लाइड. ओके. समजलं नसेल तर विचारा.